एका मोठ्या शहरात आदित्य नावाचा एक उच्च शिक्षित आणि हुशार मुलगा राहत होता. चांगली नोकरी, मोठं घर आणि भरपूर पैसा असूनही त्याच्या मनात माणुसकी जिवंत होती. एके दिवशी तो ऑफिसमधून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला एक म्हातारी आजी जड पिशव्या घेऊन चालताना दिसली. उन्हामुळे आजी खूप थकली होती. अनेक लोक तिच्याकडे पाहूनही पुढे जात होते, पण आदित्य लगेच तिच्याजवळ गेला. तो प्रेमाने म्हणाला, आजी, द्या मला या पिशव्या, तुम्हाला त्रास होईल. आजी थोडी संकोचली, पण आदित्यच्या चेहऱ्यावरचं आपुलकीचं हास्य पाहून तिने पिशव्या त्याच्याकडे दिल्या. आदित्यने त्या पिशव्या उचलल्या आणि आजीला सावकाश तिच्या झोपडीपर्यंत सोडायला गेला. वाटेत त्याने तिची विचारपूस केली. आजी म्हणाली, बाळा, माझं कोणी नाही. 2 वेळच्या भाकरीसाठी मी काम करते. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आजीसाठी किराणा सामान घेतलं, औषधं आणली आणि पुढेही तिची मदत करण्याचा शब्द दिला. आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती म्हणाली, बाळा, तुझ्यासारखी माणुसकी आजही जगात आहे म्हणून गरीब माणूस जगतो. त्या दिवशी आदित्यला समजलं की खरी श्रीमंती पैशात नसते, तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यात असते.